अशाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वांग्याची रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग बघूया साहित्य आणि अनोख्या पद्धतीने आपण आज करणार आहोत वांग्याची भाजी, जरा वेगळी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग बघूया साहित्य। ही वांगी धुवून घेतलेली आहेत मी, काटो वांगी फ्रेश मिळाली छान बाजारामध्ये मला, आणि अशा पद्धतीने कापून घेतलीत आणि बघून घेतलेली आहेत मी किडका आहे की नाही म्हणून। आपल्याला भरून करायची आहेत ना वांगी, म्हणून अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। तर आणि वाटण्यासाठी लागणार आहे खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे मी, आणि हे मसाले। तर चला मग आपण वांगा आधी भरून घेऊया। कूट टाकू आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये, वांगी भरून ठेवूया आणि मग वाटणामध्ये परतूया। आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कूट घेऊया। ह्याच्यामध्ये मिरची पावडर, धना पावडर, जिरे पावडर, हळद आणि मीठ हे साहित्य टाकून आपण वांगी भरून घेणार आहोत। थोडंसं 1 चमचाभर तेल टाकूया। हे मिश्रण आपण वांग्यामध्ये भरून घेऊया, म्हणजे ह्याला मिठाची चव छान लागते वांग्याला। वांग्याला मीठ लावून ठेवलं म्हणजे जरा चव लागते वांग्याच्या भाजीला छान, आणि वांग चवदार लागतं ना। आणि 10 मिनिटं थांबूया आपण आता वांगी भरली तर, जरा म्हणजे ते चांगलं मॅरिनेट होईल असं, नाही का। आणि 10-15 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहोत, जरा मॅरिनेट, म्हणजे चव लागेल त्या वांग्याला, नाही का, अशी मिठाची वगैरे मसाल्यांची। त्यामुळं 10-15 मिनिटांनी आपण भाजी कुराई घेऊया। आता आपण खोबरं, कोथिंबीर वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। आता वाटून घेतलेलं आहे आपण, आणि कढई तापत ठेवलेली आहे, फोडणी करूया। तीन चमचे तेल टाकते। फोडणीसाठी मोहरी टाकली अर्धा चमचा, मोहरी तडतडली की जिरे टाकूया। कढीपत्ता टाकूया। हळद टाकूया अर्धा चमचा, मिरची पावडर टाकूया 1 चमचा, 1 चमचा कांदा मसाला टाकूया, आणि वाटण टाकून घेऊया। आलं लसूण पेस्ट पण टाकून घेऊया 1 चमचा,
वांगी टाकून घेऊया. आणि मीठ पण टाकून घेऊया आपण. वांगे भरताना पण मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं टाकूया वरून. हे राहिलेलं वाटून टाकून घेऊया याच्यामध्येच. आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे मगाशी, ते टाकूया थोडंसं. म्हणजे मग तेल सुटेपर्यंत वांग परतून घेऊया आपण. मिक्सरचं भांडं हिसवून घेऊया. हे पाणी आटू देऊ आपण 10-15 मिनटं. म्हणजे मग तेल सुटतं छान. बघूया आपण, ते पाणी आटलेलं आहे. बघू शकता असं तेल सुटलेलं आहे. आपलं मगाशी हे हिंग थोडंसं टाकायचं राहिलं होतं, टाकून घेऊया. चिमूटभर हिंग टाकलेली. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून 10-15 मिनटं आपण वांग शिजू देणार आहोत. खमंग वास सुटलेला आहे भाजीचा. आपण हे 10-15 मिनटं शिजवून घेऊया. झाकण झाकू, अर्ध झाकण झाकू असं, नाही तर मग ते उतू येतं असं भाजी. फायनली आपली भाजी झालेली आहे. पण त्याआधी आपण थोडासा गरम मसाला आणि मॅगी मसाला वरनं टाकणार आहोत. त्यामध्ये उतरायच्या आधी 2 मिनटं फक्त टाकायचं आहे. शिजलेली आहेत आपली वांगी छान. बघा तर्री खूप छान आलेली आहे भाजीला. ही भाजी नक्की करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि पुढची कोणती रेसिपी करायची ते पण सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.